अतिशय महत्त्वाची बातमी, यूपीएससीनं विविध मंत्रालयांमध्ये सहसचिव, उपसचिव आणि संचालकांच्या 45 पदांसाठी अर्ज मागवलेत। ही भरती लॅटरल एंट्री अंतर्गत होणार आहे। यूपीएससी परीक्षा न देताच अधिकारी होण्याची ही सुवर्ण संधी आहे। यामध्ये केवळ मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल। मात्र यूपीएससीच्या या भरती प्रक्रियेला विरोधी पक्षांचा चांगलाच विरोध होतोय। विरोधक या भरती प्रक्रियेला घटनाबाह्य म्हणतात। या प्रकरणी राहुल गांधींनी जोरदार टीका केलेली आहे आणि अर्थातच यूपीएससी संदर्भात यूपीएससी थ्रू ही एंट्री न होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने एंट्री होती असं म्हणत घणाघात केलेला आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांच्याशी। महेश सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। मुळात ज्या पद्धतीने विरोध केला जातोय त्या विरोधावरती बोलाल की हा विरोध विरोधकांकडनं होण्यामागचं प्रमुख कारण काय? यामध्ये असं आहे की खरं म्हणजे की लॅटरल एंट्री हे काही आता नवीन नाहीये। याच्यामध्ये पूर्वी दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग, सुरिंदर कमिटी आणि होता कमिटी यांनी सुद्धा याचं रिकमेंडेशन केलं होतं की असे लॅटरल एंट्री घ्यावी। अर्थात हे घ्यावी की घेऊ नये यामध्ये खूप मतांतरे असू शकतात, पण नोकरशाही ही सरकार आहे का? तर निश्चितपणे नोकरशाही हे सरकार नाहीये। तर जे लोकप्रतिनिधी आहेत ते सरकार बनवतात आणि त्यांना मग सहाय्य करण्यासाठी ही नोकरशाही आहे। आता ही नोकरशाही कशी असावी याबाबत खूप मोठी चर्चा आपल्या संविधान समितीमध्ये झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की भाग 14 त्याच्यामध्ये अंतर्भूत करायचा आहे तो याच्यासाठी की ही नोकरशाही जी आहे ती देशाला एकत्र ठेवेल आणि ती त्रयस्थ संस्थेमार्फत आली पाहिजे, जी इंडिपेंडंट असेल आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ती निपक्षपातीपणे काम करेल। याचाच अर्थ असे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्पर्धेमधून प्रगल्भते याच्यात आलं पाहिजे आणि कोणत्याही दबावाखाली न येता किंवा कोणाच्याही रिकमेंडेशन होता आलं पाहिजे आणि म्हणून स्वायत्त संस्था ज्या यूपीएससी वगैरे आहेत ते केले पाहिजे। आता हे सगळं आल्यानंतर मग याच्यामध्ये एकच आहे की जर लोकशाही टिकवायची असेल, त्याचे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवायचे असतील तर राजकीय जो हे आहे सेगमेंट आहे त्याच्यावरती कधीतरी नियंत्रण चेक्स अँड बॅलन्सच्या पद्धतीने लोकशाहीकडून येत असतं। आता ही पद्धती आपल्याकडे खूप 1950 नंतर तेव्हापासून ती आलेली आहे। पण यामध्ये एक महत्वाचं असं आहे की ही जर व्यवस्था चालवायची असेल तर ही तटस्थपणे ही असावी लागते आणि तटस्थपणा त्याच्यामधून कसं येतो तर तो त्याच्यामध्ये निपक्षपातीपणे त्यांची निवड होते। तर हे होताना मग त्याच्यात प्रिलिम परीक्षा असते, पूर्वपरीक्षा असते, परीक्षा असते आणि मग तोंडी परीक्षा असते। याच्यामध्ये पूर्वपरीक्षा आणि लेखी परीक्षामध्ये होत नाहीयेत आणि डायरेक्टली त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि हा इंटरव्ह्यू मग वयाची 40 वर्ष झाल्यानंतर किंवा 25 वर्षामध्ये घेतात आणि 3 ते 5 वर्ष त्याचं टेन्युअर असतं। याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत। शासनाला काही विशिष्ट कामासाठी काही निष्णात लोक पाहिजे असतात का? तर हो, त्याची गरज असते, त्यामुळे त्यांनी असं घ्यावयाची गरज असते। पण आतापर्यंत ते कसं त्या मागवलं जायचं तर जे काही आपली ब्युरोक्रेसी आहे किंवा आयएस किंवा आयपीएससी अधिकारी आहेत ते खासगी क्षेत्राकडून कन्सल्टंट म्हणून त्यांची कामं करून घ्यायची आणि त्याप्रमाणे ते करायचे होते। आता शासनाला असं वाटतंय की त्यांनीच याच्यामध्ये काम करावं। याच्यामध्ये जी त्रुटी जे दिसते की ज्या पद्धतीने ही याच्यामध्ये 2-3 त्रुटी अशा आहेत की एक अशी आहे की ही जे लोक जॉईंट सेक्रेटरी किंवा डेप्युटी सेक्रेटरी किंवा डायरेक्टर लेवलला येणार आहेत त्यांना ही जी इकोसिस्टीम आहे प्रशासनाची की जे खरं म्हणजे की असिस्टंट कलेक्टर पासून किंवा मसुरीला त्यांचं प्रशिक्षण होतं किंवा वेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण होतं, नंतर त्यांच्या परीक्षा होतात कायद्याबद्दलच्या आणि घटने संविधानाबद्दलच्या, ही इकोसिस्टमला ते मुकलेले असतात। त्यामुळे त्यांचं तसं इंटिग्रेशन झालेलं नसतं आणि त्याचा खरं म्हणजे की त्यांना फायदा मिळत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी खासगी क्षेत्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी काम केलेलं असतं, त्यांना तिकडची जास्त माहिती असते। पण प्रशासन किंवा शासन हे केवळ खासगी क्षेत्रामध्ये जसं की आपलं प्रॉफिट हा मोटिव्ह असतो, इथे तसा प्रॉफिट मोटिव्ह असतो, ते जनकल्याण हा मोटिव्ह असतो, हा तिथे कुठेतरी मिसिंग लिंक दिसते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये जे काही इतर खात्याचं कामकाज कसं चालतं किंवा इतर खात्याकडून चलनवलन कसं होतं हे त्यांना अजिबात काही माहिती नसते। एकंदरीतच मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर घटनेच्या भाग 14 मध्ये नमूद केल्याप्रमाणे एक तटस्थ संस्थेकडून या सगळ्या प्रक्रियेमधून आलेली ब्युरोक्रेसी केव्हाही चांगली आणि आता हे जे आता लॅटरल एंट्री चाललेली आहे मला वाटतं की हे तात्कालिक असावं, हे कायमस्वरूपी असणार नाही। अर्थात जे काही प्रश्न निर्माण केलेले आहेत की रिझर्वेशनचा मुद्दा तर आहेच, जर आपण घटनेमध्ये रिझर्वेशन असेल आणि ते इथे देत नसेल तर याच्यामध्ये निश्चितच प्रश्न निर्माण केले जातील। महेश सर, पण हा एक आरोप होतो की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळचे लोक किंवा नातेवाईक लोक यांना संधी दिली जाते, त्यात किती तथ्य आहे? ज्यावेळेस तुम्ही ऑल इंडिया सर्व्हिसेस ज्या आहेत 28-29 सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये आयएएस पासून ते बऱ्याचशा सर्व्हिसेस येतात,
यामध्ये प्रिलिम मध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं, त्यामुळे तिथे तुम्ही कुणाचे इन्फ्लुएन्स नाही होऊ शकत नाही. बरोबर. रिटर्न परीक्षेमध्ये पास व्हावं लागतं, त्यामुळे कोणी होऊ शकत नाही. आणि आयएसच्या बाबतीमध्ये मग काही ठिकाणी 33% पदं हे तुम्हाला राज्याच्या उपसचिव किंवा उपजिल्हाधिकारी किंवा तशा नागरिक सेवामधून येतात, ते सुद्धा त्यांच्या राज्यसेवेमधून आलेले असतात. त्यामुळे पहिली जी गाळणी असते की कोणी इन्फ्लुएन्स नाही यायची, ती गाळणीला कुठेही थारा राहत नाही, कारण रेखी परीक्षेतून आलेले असतात. प्रश्न येतो की थोडीशी जे याच्यामध्ये काळजी वाटते की इंटरव्ह्यू मध्ये कुणाला असं बायस दाखवता येतो का? तर खरं तर तसं दाखवता यायचं काही कारण नाही, कारण इंटरव्ह्यू मधून जो चांगले उत्तर देईल तो झाला पाहिजे. पण अशी शंकेला कुठेतरी हे राहते, जागा राहते की केवळ आणि केवळ इंटरव्ह्यू मध्ये असेल तर आपले लोक तिथे तिथे त्यांची वर्णी लाखली जाईल किंवा कसे. अर्थात खरं म्हणजे की याच्यामध्ये सीझर स्वाईप शुड बी अबाउट दी सगळं याच्यावरती पाहिजे. त्याच्याप्रमाणे हे जर असं असेल तर मला वाटतं की यांच्यासाठी सुद्धा मग लेखी परीक्षा आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमधून एक वेगळी अशी परीक्षा घ्यायला काही हरकत नाही, जेणेकरून हा जो आरोप होतो तो आरोपही होणार नाही. अगदी. पण IAS हे खाजगीकरण होतंय किंवा UPSCचं खाजगीकरण होतंय, हा जो आरोप होतोय त्यात किती तथ्य आहे? अलीकडे असं झालंय की UPSC हे 24 कॅरेट प्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आणि खूप 3-4 दशकं केलेले आहेत. पण गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावरती सुद्धा आता आरोप व्हायला लागले आहेत की काही उमेदवार आहेत ही सिस्टम मध्ये त्याचा गैरफायदा घेऊन चुकीच्या पद्धतीने येत आहेत. मला वाटतं की देशाचे जे अखंडता आहे किंवा देशाची जी स्टील फ्रेम, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भाषेमध्ये स्टील फ्रेम ब्युरोक्रेसी, नोकरशाही आहे, ते जर टिकवायचं असेल तर मला वाटतं हे जे थोडेफार लूपहोल्स आहेत ते बंद केले तर पुन्हा एकदा या देशाची या जे वरिष्ठ पातळीवरची शीर्ष प्रशासन आपण ज्याला म्हणतो त्या प्रशासनाकडे बघण्याचा आणि त्याच्या माध्यमातून देशाची अखंडता आणि त्याची लोकशाही टिकवण्याचा फार मोठा याच्यामध्ये खरं म्हणजे की उपलब्धी असणार आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की यात सगळ्यांनाच सामावून घेण्याचा प्रयत्न होतोय, मात्र स्पर्धा परीक्षांना एकीकडे बगल दिली जाते असं म्हणता येईल का? कारण तसाच आरोप होतोय, स्पर्धा परीक्षांसाठी इतके लोक तयारी करत असतात, त्यांचा इथे एक तोटा होतो मोठ्या प्रमाणात असं म्हटलं जातंय. दोन भाग आहेत. एक तर स्पर्धा परीक्षा मधून येणारे जे आहे ते त्यांच्यासाठी एम्प्लॉयमेंट आहे आणि त्यांच्यामध्ये खरं म्हणजे की असं होणारच आहे, कारण त्यांनी खूप वर्ष अभ्यास केलेला असतो आणि तितके पद त्याच्यामधून ते भरले जाणार नाही. हा एक भाग झाला. पण दुसरा महत्वाचा भाग आहे की स्पर्धा परीक्षामधून जे एम्प्लॉयमेंटचा भाग आपण थोडासा बाजूला काढून ठेवला तर देशाचं प्रशासन चालवायचं असेल अशा ठिकाणी ते निपक्षपातीपणे काम करणारेच असावेत. आणि निपक्षपातीपणा जो संविधानाला अपेक्षित आहे की जे कुठल्याही इन्फ्लुएन्स खाली सिलेक्ट होणार नाहीत, आणि म्हणून ही गाळणी लागलेली असते. आणि सुमारे 13 लाख दरवर्षीच्या अर्जामधून केवळ 1000 लोक तिथे सिलेक्ट होतात. त्यामुळे फार मोठी अशी त्याच्यामध्ये चाळणी असते. त्यामुळे ही जी चाळणीमधून जे हे लोक येतात तिथे कुठेतरी त्याचा फायदा हा देशाला होणार नाहीये. अगदी. महेश सर, आतापर्यंत 2018 पासून जर जी भरती बघितली तर साधारणपणे 60 ते 70 लोकांची भरती झालेली आहे. यात स्वविचारसरणीचे लोक भरले जातात असाही आरोप होतो. किती तथ्य आहे? 2018 पासून जे भरलेले आहेत अधिकारी ते असेच स्वविचारसरणीचे सरकारनं भरलेत का? त्याच्यामध्ये मला काही मत व्यक्त करता येणार नाही, कारण मी कुठल्या त्या अधिकाऱ्यांना काही ओळखत नाही किंवा त्यांचा बॅकग्राऊंड काही ओळखत नाही. त्यामुळे असं म्हणणंही तसं चुकीचं ठरेल की स्वविचारसरणीचे त्याच्यामध्ये घेतले जातात का. पण एक असं आहे की घटना संविधानाच्या भाग 14चा फायदा मिळालेला आहे का, तर मला वाटतं की बहुतांश प्रमाणे त्याच्यामध्ये या सिलेक्शनमध्ये फायदा मिळत नाही. जरी संघ लोकसेवा आयोगाकडून इंटरव्ह्यू जरी घेत असल्या तरी प्रगल्भता म्हणजे की 13 लाख किंवा 12 लाखामधून निवड प्रक्रिया होते ती होत नाही. आणि दुसरं म्हणजे की लेखी परीक्षा नसल्यामुळे केवळ मुलाखतीद्वारेच जर सिलेक्शन होत असेल तर काही लोकांना शंका येतील. त्या शंका खरं म्हणजे दूर होण्याची गरज आहे. अगदी. मात्र विरोधकांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे आरक्षणाचा. आरक्षणाला बगल देणं हा या मागचा हेतू आहे का असाही सवाल केला जातोय. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं आरक्षणाला बगल देण्याचा प्रयत्न करून ही भरती करतायत, हा देखील आरोप होतोय. नाही, आता ते बगल वगैरे हा मुद्दा त्याच्यामध्ये येत नाही. कारण कसं आहे की त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने सांगितले की आम्हाला अमुक स्पेशलाइज जॉबसाठी हे लोक जे उमेदवार आहेत तिथे त्यांची भरती करायची आहे. त्यामुळे त्यामधून ते लोक येतीलच असं नाही त्या आरक्षणामधून. पण जोपर्यंत घटनेमध्ये सर्व पदांना आरक्षण लागू असेल तर मला वाटतं की इथे आरक्षण लागू करायला काहीच हरकत नाहीये. लिमिटेड जरी परीक्षा असली, इंटरव्ह्यू असला तरी इथे सुद्धा त्यांनी जर आरक्षण लागू केलं तर त्याच्यामधून सुद्धा लोक येतील. आता आरक्षणामधून चांगले लोक मिळणारच नाहीत असा प्रमेय ठेवण्यामध्ये काही अर्थ नाहीये. त्यामुळे मला वाटतं की ही जी शंका आहे की आरक्षणाच्या मधून उमेदवारांना येऊ द्यायचं नाही,
आरक्षण जर इथे लागू केलं तर ते होईल. पण मला शेवटी असं वाटतं की भाग 14 प्रमाणे जास्तीत जास्तपणे जी आपली नेहमीची पद्धत चालू आहे त्याच्यामधूनच या अधिकाऱ्यांचे खरं म्हणजे सिलेक्शन व्हावं. बरं. काही कॉर्पोरेट्सचा जाणीवपूर्वक इथे फायदा होतो असाही एक आरोप होतो, त्यात किती तथ्य आहे किंवा तसं काही घडलंय का? कुणाला जाणीवपूर्वक मी ऐकू आलं नाही मला. काही ठराविक कॉर्पोरेट्सचा फायदा होतो असा एक आरोप होतोय, तर त्यात काही खरं आहे का? नाही आता ही वस्तुस्थिती काय मला तिथे काही सांगता येणार नाही की कोण सिलेक्ट झालेलं. मी पुन्हा एकदा ते सांगेल की कोण सिलेक्ट झालेलं आहे किंवा कोण सिलेक्ट झालेलं नाहीये याच्यामध्ये काही सांगता येणार नाही आणि त्याचा अभ्यास होऊ शकतो की कशा पद्धतीचे सिलेक्शन झालेले. पण असे काही मोठ्या प्रमाणात तक्रारी अशा कुठे आल्याचे दिसून येत नाहीये आणि त्याच्यामध्ये याचा हे अशी लॅटरल एंट्री आल्यामुळे खरंच फायदा झाला का किंवा फायदा होतो किंवा कसा याबाबत अभ्यास होणं सुद्धा गरजेचं आहे. नक्कीच. महेश सर, तुमचं या संदर्भातलं काय मत आहे? अगदी म्हणजे सारासार विवेक जर समोर ठेवला तर तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये एक आहे की सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन किंवा तुमचे सुरेंदर कमिटी किंवा होता कमिटी यांनी सूतोवाच केलेलं आहे की तिथे लॅटरल एंट्री असावी. पण मला असं वाटतं की आपण संविधान समितीची जी चर्चा आहे आणि जे संविधानामध्ये भाग 14 आहे या सर्वांचा विचार केला तर मला वाटतं की असं लॅटरल एंट्री ही ठेवण्यापेक्षा की जे सध्याची ब्युरोक्रेसी ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जाते आणि जे तटस्थ असते त्यांना जर वाटलं तर कन्सल्टंट स्वरूपात त्यांनी खरं म्हणजे की असे हायर करून करावेत आणि जे पूर्ण देशभर चालतं म्हणजे महानगरपालिका पासून ते राज्य शासनापासून ते केंद्र शासनापर्यंत कन्सल्टंट लावण्याची खरं म्हणजे की पद्धत आहे. त्यामुळे काही स्पेशलाइज गोष्टीसाठी जर काही अधिकाऱ्यांची गरज असेल तर त्यांना असं लॅटरल एंट्री देण्यापेक्षा त्यांच्या सेवा त्या कन्सल्टंट स्वरूपात जर घेतल्या तर मला वाटतं की ते आणखी जास्त उचित राहील. नक्कीच. महेश सर, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. कारण अशा स्वरूपात ज्या पद्धतीनं परीक्षा घेतल्या जातात त्यावरती आक्षेप नोंदवले जात आहेत, तर काही लोकांनी याचं स्वागतही केलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या संदर्भात काय निर्णय होतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद झगडे सर, आमच्याशी बोललात त्यासाठी.